नमस्कार मित्रांनो, शिक्षकांसाठी आधार मानला जाणारा, तारीख पे तारीख पडणारा आणि सोबतच ज्याची अतिशय आतुरतेने शिक्षक, विद्यार्थी, आस्थापना, शासन वाट पाहत होते, तो आता निकाल संच मान्यता 15 मार्च 2024 चा निकाल मुंबई हायकोर्टानं जाहीर केलेला आहे आणि यावेळेस बऱ्याचशा केसेस याच निकालाच्या संबंधित असणाऱ्या संचमान्यते संबंधित असणाऱ्या आव्हान देणाऱ्या याचिका न्यायालयानं फेटाळून लावलेल्या आहेत. परंतु हा निकाल काय आहे आणि त्याचा परिणाम येणाऱ्या शिक्षक भरतीवरती कसा होऊ शकतो, सोबतच हा जो निकाल लागलेला आहे त्याच्या विरुद्ध जे याचिकाकर्ते आहेत, पिटिशनर आहेत, ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर त्याला निकाल लागायला किती वेळ लागेल आणि त्याचा एकंदरीतच या शिक्षक भरतीवरती काय परिणाम होईल याच्या संदर्भातलं महत्वाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शिक्षक भरती 2025 मिशन आपण याच्यासाठी काम करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये हे बऱ्याच अशा अडचणी येणारच आहेत, हे माहीतच होतं जणू काय किंवा प्रेडिक्टेबल होतं. म्हणूनच आपण या ना त्या मार्गाने जागा वाढीसाठी प्रयत्न करत आहोत आणि अर्थातच जागा वाढतील यात शंकाच नाहीये. सर्वप्रथम आता या निकालाचे आपण हायलाइट्स पाहूया, तेही थोडक्यात. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून सर्वांना पोहोचवायचं आहे. मित्रांनो, प्राथमिक जिल्हा शिक्षक संघटना कोल्हापूर यांनी संचमान्यताच्या निकालाला 24च्या संचमान्यता निकालाला आव्हान दिलं होतं आणि कोर्टामध्ये पिटिशनर म्हणून गेले होते. अशा बऱ्याचशे केसेस पिटिशनर म्हणून याच्या संदर्भात काही ना काही परिणाम होणारे, काही अंशी परिणाम होणारे कोर्टात गेले होते. त्याच्यानंतर काही केस डिसमिस करण्यात आला आणि काही केस मात्र कोर्टाने त्याचं व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. आपण ही पिटिशनची कॉपी सुद्धा पाहतोय. टेलिग्राम चॅनल जॉईन केलं तर तुम्हाला ही पिटिशनची कॉपी सुद्धा पाहायला मिळणार आहेच. मित्रांनो, आता सर्वप्रथम हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा निकाल शासनाच्या बाजूने लागला की पिटिशनरच्या बाजूने लागला. थोडक्यात सांगायचं तर हा निकाल शासनाच्या बाजूने लागला असला तरी सुद्धा विद्यार्थी PTR पीपल टीचर्स रेशिओ याच्यामध्ये फारशी तफावत पडणार नाही याची दखल घ्यायला सांगितलेली आहे. आणि अर्थातच शिक्षक भरती 2022चा दुसरा टप्पा सुद्धा याच संचमान्यतेनुसार पार पडलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 2025ची भरती सुद्धा हे सुधारित संचमान्यतेचा जो नवा नियम आहे, काळा GR आपण त्याला म्हणत होतो, त्याचनुसारच पार पडणार आहे. हे मात्र आता क्लिअर कट झालेलं आहे. परंतु या संचमान्यता निर्णयामुळे ज्याच्यावरती अफेक्टेड आहेत, म्हणजे जे टीचर अतिरिक्त होण्याची भीती होती, ती आता राहिलेली नाही किंवा त्यांना आता काढून टाकलं जाणार नाही. त्यांनी त्याच्यामध्ये या निकालामध्ये विस्तृतता स्पष्ट केल्याप्रमाणे त्या शिक्षकांचं समायोजन किंवा बदलीद्वारे त्यांनी त्यांचं व्यवस्थित रेशिओ राखण्याचं काम मात्र केलं जाणार आहे. आता मित्रांनो, याच्या संदर्भातल्या बऱ्याच खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, काही गोष्टी न सांगण्यासारख्या आहेत. तुम्ही सुद्धा हे व्यवस्थित वाचून घेऊ शकता. परंतु जे उमेदवार आहेत ते शिक्षक भरती, भावी शिक्षक व्हायचे, 2025च्या शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत, यांच्यासाठी एक आशेचा किरण होता की हा जर निकाल लागला तर जागा वाढतील. परंतु आता आपण पाहतोय की झेडपीच्या जागा या मात्र जेवढ्या जागा येणार आहेत तेवढ्याच येणार आहेत. त्या तुम्ही फॉलोअप घेतल्या म्हणून येत नाहीत, फॉलोअप नाही घेतल्या म्हणून येत नाहीत. फॉलोअप घेतल्यानंतर कुठल्या जागा वाढतात? फक्त मनपा आणि नपा. काही मनपा नपा जागा देत नाहीत तर त्या देण्यासाठी नक्की त्यांचा आपण फॉलोअप घेऊ शकतो आणि शासनाच्या निर्देशानुसार झेडपींना मात्र जागा द्याव्याच लागतात. आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत 1 ते 12च्या, त्याच्यामध्ये बऱ्याच जागा रिक्त आहेत. जवळपास म्हणजे एक लमसम जे आपल्यापर्यंत आकडा आलेला आहे त्याच्यानुसार आजवर 20,000 प्लस पदं तिथं रिक्त आहेत आणि काही ठिकाणी बॅकडोर एंट्री, बॅकडेटेड एंट्री. तुम्ही फेसबुक वरती बालुशा माने म्हणून सर्च करा किंवा इंस्टाग्राम वरती सर्च करा. आपण व्यवस्थित विश्लेषण दिलेलं आहे. सध्या नक्की हा जो राऊंड होतो इंटरव्ह्यू राऊंड, त्याच्यामध्ये झोल काय आहे आणि कोणते बदल हवे ते सुद्धा आपण पाहू शकतो. तर मित्रांनो, मुद्द्यावरती यायचं म्हटलं तर एकच सांगायचं आहे की संचमान्यतेबद्दलची जी आशा होती ती आता दुराशा झालेली आहे आणि पूर्णतः आता जे होप्स आहेत ते संपलेले आहेत. फक्त आता एकच गोष्ट आहे जी आपल्याला शिक्षक भरतीमध्ये शिक्षक बनवू शकते, ती म्हणजे आस्थापनांच्या पाठी लागणं. ऑलरेडी आपण शिक्षण मंत्र्यांची भेट घेतलेली आहे
येणाऱ्या काळामध्ये आपण मुख्यमंत्र्यांची सुद्धा घेणार आहोत आणि जवळपास 5,000 संस्थांची नावं देणार आहोत आणि जवळपास आता आपल्याकडे 1,000+ संस्थांची नावं सुद्धा आलेली आहेत. तर मित्रांनो, पत्राद्वारे आपल्याला संपर्क साधायचा आहे. तर याचा आता शिक्षक भरतीवरती काय परिणाम होणार आहे? मित्रांनो, 2022 शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची जर तुम्ही वाट पाहत होता इतके दिवस, तर आता त्याची आशाच राहिली नाहीये. आता त्याचा दुसरा टप्प्यातल्या जे काही माजी सैनिकचा राऊंड सोडला तर बाकीचे राऊंड लागणार नाहीत. हे ऑलरेडी आयुक्त कार्यालयामधून सांगण्यात आलं होतं, वारंवार सांगण्यात आलं होतं आणि आता ते कुठं तर क्लिअर दिसतंय. कारण आता मात्र जेवढ्या जागा आहेत आता सध्याच्या राहिलेल्या प्लस झालेल्या येणाऱ्या जागा, त्या मात्र 25च्या शिक्षक भरतीला जे 2,11,000 उमेदवार वाट पाहत आहेत त्यांना देणं गरजेचं आहे. सोबतच मित्रांनो, या निकालामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट नमूद करण्यात आलेली आहे, ती म्हणजे जे कंत्राटी शिक्षक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी विशेषतः काळजी घ्यायला सांगितलेली आहे आणि विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षक मिळावेत हेही त्यांनी बाजू नमूद केलेली आहे. आणि जे शासनाने जे काही ड्राफ्ट केलं होतं त्याच्या पद्धतीने इथं तुम्ही पाहताय की तुषार महाजन यांनी हे ड्राफ्ट केलं होतं. त्यांनी त्याचा हा जो RT नुसार कोणतंही उल्लंघन करत नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि अर्थातच हा निकाल मात्र आता पलटलेला आहे. तरी सुद्धा मित्रांनो, निराश व्हायचं नाहीये. निराश होऊन आपले प्रश्न सुटणार नाहीयेत. आपले प्रश्न फक्त शांततेत क्रांती केल्यावरती सुटणार आहेत. त्याच्यासाठी जी कंत्राटी शिक्षक भरती ऑलरेडी झालेली आहे प्रत्येक आस्थापनामध्ये आणि त्याच्या संदर्भातली बघा PDF फिरतोय, काही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ सुद्धा फिरतोय मित्रांनो. तो जुना GR आहे, जुन्या भरती संदर्भातली ती माहिती आता ती फक्त फ्लरिश करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर मित्रांनो, कंत्राटी पद्धतीने जी भरती झालेली आहे त्यांच्या जागेवरती सध्या पोर्टलद्वारे जेव्हा भरती होईल तिथे शिक्षक भरलेच जातील, मागणी केली आणि नाही केली तरी सुद्धा. फक्त आता विषय राहिलेला आहे की तो पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू कधी होईल आणि जागा किती येतील आणि किती मार्क्स असल्यावरती तुम्ही होपफुली राहायचं आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, जागांच्या बाबतीमध्ये जसं आपण पहिल्यापासून प्रेडिक्ट केलेलं आहे की जागा मात्र एक 25,000 प्लसच येतील. 20 ते 25,000 पर्यंत नक्कीच यायलाच हव्यात. आणि एक बिंदू एक भरती ही आपण मागणी शिक्षण मंत्री यांच्याकडे केलेली आहे, वारंवार मंत्रालयात केलेली आहे आणि अर्थात तशीच झाली तर मात्र कितीही म्हणजे मार्क्स कमी असली तरी मात्र तिथे तुम्हाला एक होप्स असणार आहेत. आणि सोबतच आपण मागणी करत आहोत की वेटिंग लिस्टची, जेणेकरून तिथे उमेदवार जर एखादा कुठे लागलेला उमेदवार असेल, त्याला करायचं नसेल तर दुसरा उमेदवार तिथं लागला पाहिजे. त्यालाच आपण सध्या रिक्तापत्र गैरहजर राऊंड सुद्धा बोलतो. परंतु एक बिंदू एक भरती जर केलं तर हे बरेच प्रश्न मिटणार आहेत आणि जागा जास्त येणार आहेत. आणि हे जे तुम्हाला 20-25,000चा जो आकडा सांगितला होता त्याच्यामध्ये अजून भर पडणार आहे, जेव्हा सर्वच आस्थापना स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले जातील, कडक कारवाईचे आदेश दिले जातील की सर्वांनी पोर्टलला जागा द्या, तेव्हा मात्र मित्रांनो अफलातून भरती होईल, जे आपण कल्पना सुद्धा केली नसती. जरी आता आशेचा किरण संपलेला असला तरी जेव्हा आपल्यासाठी एक दार बंद होतं तेव्हा दुसरं दार खुलं असतं, हा नियमच असतो निसर्गाचा. त्या पद्धतीने हे आता शिक्षक भरती 2025च्या बाबतीमध्ये झालेलं आहे. ही पिटिशनची कॉपी तुम्हाला हवी असेल तर ती सुद्धा मिळून जाईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं व्हॉट्सअपची लिंक आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. फटाफट जॉईन करायचं आहे आणि निराशाची बात सुद्धा व्हायचं नाहीये, कारण आपण अजून मैदानात आहोत आणि लढत आहोत आणि जिंकू सुद्धा. सोबतच जर आता तुम्ही इथून पुढे काय, हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर नेहमीसारखं तुमच्या आजूबाजूच्या संस्थांची नावं आपल्या शिवनेटी फाउंडेशनला पत्रव्यवहाराद्वारे पाठवा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथं मेसेज पिन केलेला आहे, तो तुम्हाला ऍड्रेस तर मिळूनच जाईल. आणि आता इथून पुढे एकच आपण करायचं आहे, मनपा नपा यांच्या जागा कशा येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत आणि त्या जर आल्या तर अर्थातच चांगलंच होईल. फक्त जागांचा आकडा किती हे सध्या RTI टाकलेले आहेत, जवळपास मनपा नपा आणि काही झेडपींच्या संदर्भात ते जवळपास 40 आस्थापनांमध्ये RTI टाकून झालेले आहेत. त्याची माहिती आपल्या समोर येईलच, परंतु ते पोर्टलवरती सुद्धा दिसणार आहे, त्यांनी काही खूप बदल होणार नाही. परंतु अशा आस्थापनांनी जर जागा दिल्या ना मित्रांनो, अतिशय क्रांतिकारी बदल होणार आहेत आणि आपण ते करून दाखवणार आहोत. सो तुम्हालाही कळेल. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड आणि निराश होऊ नका. लढाई अजून संपलेली नाहीये, कारण आपण अजून जिंकलोच नाहीये.